किडनी 50% खराब झाल्यावर शरीर काही ठळक संकेत देतं. ही अवस्था वैद्यकीय भाषेमध्ये क्रोनिक किडनी डिसीज म्हणून ओळखला जातो. म्हणजेच स्टेप 3 मानली जाते. यावेळी अनेक वेळा लक्षणं सौम्य असतात, पण दुर्लक्ष केलं तर पुढं गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. पहिलं महत्त्वाचं म्हणजे लघवीमध्ये बदल. लघवीचा रंग गडद, फेसाळ किंवा रक्तमिश्रित दिसतो. लघवीचं प्रमाण कमी किंवा जास्त होतं. रात्री वारंवार लघवी लागते. किडनी फिल्टर नीट काम करत नाही, याचं हे पहिले संकेत आहे. दुसरं म्हणजे शरीरात सूज येते. पाय, टाचा, हात, चेहरा सुजतो. सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज, शरीरात पाणी साचायला लागतं, कारण किडनी अतिरिक्त द्रव्य पदार्थ बाहेर टाकत असते आणि हे टाकणं बंद होतं. सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. थोडं काम केलं तरी दम लागतो. शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटतं. किडनी खराब झाल्यावर रक्तातील हिमोग्लोबिन कमी होतं. भूक कमी होते, उलट्या चालू होतात, काही खावंसं वाटत नाही, तोंडाला कडू चव येते, मळमळ, उलटी होते, शरीरात विषारी पदार्थ साचायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे त्वचेवर खाज येते आणि सतत अंग आपलं खाजवत राहतं. त्वचा कोरडी पडते. रक्तातील घाण वाढल्यामुळं हे होतं. श्वास घ्यायला त्रास होतं. थोडं चाललं तरी दम लागतो. छातीत जडपणा जाणवतो. फुफ्फुसामध्ये पाणी साचू लागतं. रक्तदाब वाढतो. सतत BP जास्त राहतो. किडनी आणि BP यांचा खूप जवळचा संबंध आहे. एकाग्रता कमी होते. लक्ष केंद्रित होत नाही. चक्कर येते. मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. स्नायूमध्ये गोळे येतात. विशेषतः रात्री पायामध्ये गोळे येतात. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडतो. झोप न लागणं, रात्री झोप पूर्ण न होणं, शरीरातील विषारी घटक वाढल्यामुळे हे होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे किडनी 50% खराब झाली तरी अनेक वेळा स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच किडनीला सायलेंट किलर म्हणतात. खात्री करण्यासाठी तुम्ही GFR, युरिन टेस्ट, ब्लड युरिया GFR 59 असेल तर किडनी सुमारे 50% खराब असल्याचं समजतं. यासाठी तुम्ही टेस्ट वरील करून घेणं गरजेचं आहे. कोणाला जास्त धोका वाढतो तर मधुमेह, BP असलेल्यांना, जास्त पेनकिलर औषधं घेणाऱ्यांना आणि कमी पाणी पिण्याची सवय असणाऱ्या लोकांना हा त्रास होऊ शकतो. जर ही वरील लक्षणे जर 3 ते 4 दिवस किंवा आठवड्यांपेक्षा जास्त दिसत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करून घेऊ शकता. सुरुवातीला व्यवस्थित लक्ष दिलं तर किडनी पूर्णपणे खराब होण्यापासून वाचू शकते आणि आपली किडनी निरोगी नक्कीच राहू शकते. त्यासाठी वेळेवर लक्षणं ओळखणं खूप गरजेचं आहे.